नमस्कार. प्रार्थनेची सुरुवात करूया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. किरीटानविभूषयन्ति पुरुषं हारानचन्द्रोज्ज्वलाः नस्नानन्दविलेपनन्दकुसुमं नादं वाल्मीकासमलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते तद्भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. नमस्कार. आपण 3 प्रार्थना आता म्हटल्या. सुरुवातीला वक्रतुंड महाकाय विघ्नकर्त्या गजाननाला वंदन केले. आपल्या ह्या लहानशा कार्यामध्ये सुद्धा विघ्न येऊ नये असं आपली साहजिकच इच्छा असते. त्यामुळे पहिलं वंदन वक्रतुंड महाकाय गणपती बाप्पाला केलेलं आहे. दुसरं वंदन सद्गुरूंना केलेलं. ज्या सद्गुरूंनी अज्ञानरूपी अंधकार आमच्या जीवनात नाहीसा केला आणि ज्ञानाचा प्रकाश फुलवला, अशा सद्गुरूंना माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करत आहे. तिसरं वंदन मी केलं ते शारदा मातेला केले. आपला हा जो संवाद आहे तो वाणीच्या माध्यमातून आपण साधणार आहोत आणि वाणीची देवता जी शारदा माता आहे तिला तिसरं वंदन करत आहे. तिचेही आशीर्वाद मागत आहे. तिच्या केलेल्या स्तवनामध्ये असं म्हटले आहे की बाकीचे अलंकार एखाद्या वेळेस हरवतील, झिजतील, चोरीला जातील, पण वाणीचा दागिना हा तुमच्याकडनं कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तो तुमच्याकडे सुरक्षित असतो आणि म्हणून तिसरं वंदन वाणीच्या देवता शारदा मातेला केलंय. चौथं वंदन मी आपणा सर्वांना करत आहे. तर आपण श्रोते रूपाने इथे उपस्थित आहात. आपल्या श्रोत्यांच्या अंतरात्म्यातल्या हृदयस्थ अशा अंतरात्म्याला वंदन करत आहे. आपलेही आशीर्वाद मागत आहे. पण असं म्हटलं समर्थाने की वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते विना. त्यामुळे तुम्ही आहात म्हणून 4 अगदी संख्या कमी असली तरी तुम्ही इथे उपस्थित आहात म्हणून मी बोलू शकते. त्यामुळे आपणा सर्वांना नमस्कार करत आहे आणि आजच्या विषयाला प्रारंभ करणार. आजचा विषय काय आहे? विषय जुनाच आहे पण श्लोक नवीन आहे. विषय कुठला आहे? आपण अनेक दिवस हा विषय हाताळतोय किंवा त्याचा अभ्यास करतोय. तो विषय आहे वैराग्य शतक. वैराग्य शतक भर्तृहरीचे जे 3 शतक आहेत, म्हणजे पहिलं आहे ते नीती शतक आहे, शृंगार शतक आहे आणि वैराग्य शतक. अशा 3 शतकापैकी आपण वैराग्य शतकाचा अभ्यास करतोय. आणि वैराग्य कुठल्या दृष्टीने आवश्यक आहे? आपण तर सगळे प्रापंचिक आहोत. आपल्याला वैराग्य धारण करून कुठेही हिमालयात वगैरे जायचं नाहीये. पण वैराग्य म्हणजे कुठे जायचं नाहीच. तुम्ही तुमच्याच संसारात राहून संसारातली कर्तव्य अतिशय उत्तमपणाने पार पडत सुद्धा वैराग्य धारण करू शकता. वैराग्याचा अगदी साधा सोपा अर्थ आहे अनासक्ती. आसक्ती जी आहे, आपण अगदी त्या प्रपंचात जे लडबडलेलं आहोत तिथून थोडंसं विमुख व्हायचं. राहायचे प्रपंचातच आणि करायचे सगळी कर्तव्य. नेहमी घालतात तेच कपडे घालायचे, नेहमी करतो तीच कामं करायचे. फक्त मनाने त्याच्यापासून अलिप्त व्हायचे. आणि जसं आपल्यातलं विरक्ती वाढत जाईल, वैराग्य वाढत जाईल, तसं तसं ज्ञानाकडे आपली ओढ जास्त होते. ज्ञानाकडे कल वाढत जातो आणि ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता सुद्धा वाढत जाते. इकडचं कमी झालं की इकडचं वाढत जातं. असं नेहमीच आहे. म्हणजे बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये 2 गोष्टी आवश्यक आहेत. कुठल्याही कर्मामध्ये 2 गोष्टी आवश्यक. कशा सांगू का? शेतीमध्ये काय करतो आपण? शेतीमध्ये 2 गोष्टी कराव्या लागतात. शेतीला समजा तुम्ही सुरुवात करता, तुम्ही शेती विकत घेतली, जमीन विकत घेतली आणि सुरुवात करायला तुम्हाला एवढं माहिती की शेतीमध्ये बी पेरलं की त्याचं धान्य येतं. पण म्हणून शेती घेतल्या तुम्ही त्याच्यात बी पेराल का? नाही पेरणार. पण त्या शेतीची आधी मशागत करावी लागते. त्याच्यासाठी ते बी रुजण्यासाठी आधी भूमी तयार करावी लागते. ती
ती शेती आधी नांगरावी लागते. त्याच्यामध्ये दगड असतात, धोंडे असतात, काटे कुटे, काट्याची भुरभुर, अनावश्यक वस्तू कितीतरी असतात, त्या पहिल्यांदा काढून टाकाव्या लागतात, ती नांगरावी लागते आणि मग बी पेरलं तरच ते उत्तम येणार. मग मनाचं सुद्धा तसंच आहे. मनाची सुद्धा शेतीच करायची. कशी शेती करायची? पहिल्यांदा प्रपंचातले विषयातले जे विचार आहेत ते अलगद 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 बाहेर काढायचे आणि मग परमार्थाचं जे चिंतनाचं जे बीज आहे ते हळूहळू इथे रुजवायचंय आणि मग त्या धान्याचं पीक येईल, म्हणजेच परमार्थाची शेती अगदी बहरून येणार. म्हणजे इथे काय केलं आपण, एक गोष्ट काढून टाकली आणि एक गोष्ट रुजवली. साधी गाडी चालवताना सुद्धा काय करतात, गाडी चालवताना दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे ब्रेक आवश्यक आहे आणि एक म्हणजे ऍक्सिलेटर आवश्यक आहे. ब्रेकने काय होतं, गाडी थांबते. पण गाडी वेगात असते आणि मध्ये कोणीतरी आलं किंवा थांबायची गरज भासली तर ब्रेक आवश्यकच आहे. तुम्ही नुसतीच गाडी सुसाट सोडली तर कुठेतरी ऍक्सिडेंट होईल. त्यामुळे जितका तो ऍक्सिलेटर आवश्यक आहे, वेग वाढवण्यासाठी जसा तो आवश्यक आहे तितकाच तो ब्रेक आवश्यक आहे. थोडक्यात काय, एक गोष्ट विधायक आहे आणि एक गोष्ट विध्वंसक आहे. एक गोष्ट नाहीपणाने करायची आणि एक गोष्ट आहेपणाने करायची. एवढंच तर या अध्यात्मातलं तत्व. मग आता खरंच ज्ञानप्राप्तीकडे जर का आपला कल असेल, ज्ञानप्राप्तीकडे ओढा असेल, आत्मज्ञानाकडे जर का आपली प्रगती करायची असेल, हे प्रपंचातली जी आसक्ती आहे, आवड आहे, ओढ आहे, ती हळूहळू कमी करायला पाहिजे. त्याच्यासाठीच आपल्याकडे खरं तर वानप्रस्थाश्रम सांगितलं. संसारात राहत असतानाच हळूहळू त्यातली गोडी कमी करायची, त्यातली आवड कमी करायची. संसारात जे आपण गृहस्थाश्रमी असताना तरुण वयामध्ये जे पूर्णपणे त्या गृहस्थाश्रमात होतो ते हळूहळू कमी करायचे आणि ह्यालाच वैराग्य असं म्हणलेले, विरक्ती असं म्हणलेले. विरक्ती, रज म्हणजे चिकटणे. इथे विरक्ती म्हणजे चिकटण्यापासून थोडस लांब जायचे, त्यालाच अनासक्ती, निरासक्ती असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून हे वैराग्याचं वर्णन करणारं हे भर्तृहरीचं अतिशय लहानसं 100 कळल्याचं श्लोक लहान आहे, अगदी 4-4 ओळीचे लहानसे श्लोक आहेत. अर्थ सहज समजण्यासारखा आहे, पण तरी सुद्धा आपल्याला समजण्यासाठी वामन पंडितांनी त्या भर्तृहरीच्या संस्कृत श्लोकाचं मराठी भाषांतर केलं, म्हणजे आणखीन सोपं झालं. पण ह्याच्यातले अनेक श्लोक आहेत ते आपण सुभाषिताप्रमाणे वापरतो, सगळ्यांच्या परिचित आहेत. आपण नेहमी म्हणतो ना, कालाय तस्मै नमः. आपल्याला बाकी श्लोक माहिती नसेल पण एवढं वाक्य सगळ्यांना माहिती की कालाय तस्मै नमः. त्यामुळे एवढी काही वाक्य भर्तृहरीच्या सुभाषितातली म्हणजे आपण नेहमी वापरात आहोत किंवा परिचयाचे आहेत असंही म्हणतो. आज आणि असे 100 श्लोकाचे भर्तृहरीने 10 भाग केले. 10 भागामध्ये 10 विषय हाताळले. आपण पहिल्यापासून पाहतोय विषय हाताळले. आता आजचा जो विषय आहे तो काळ कसा सार्थकी लावायचा हा विषय आजचा आहे. आपण म्हणतो एखाद्या एखाद्याच्या आयुष्याचं अगदी मातेर झालं तर ते वाया गेलं. आयुष्य वाया जातं म्हणजे नेमकं काय होतं? आयुष्य वाया जातं ह्याची व्याख्या तरी काय? आयुष्य म्हणजे जीवन, म्हणजेच काळ वाया गेला. आपल्या दृष्टीने एक दिवस गेला फार काही फरक पडत नाही. कालचा दिवस आळसात गेला, झोपेत गेला, कंटाळा आला, काहीच केलं नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 10 गेले, आठवडा गेला, महिना गेला, वर्ष गेली, असंच करत करत तर आयुष्य जातं. आणि म्हणूनच आपल्या थोर शास्त्रकारांनी सांगितलंय, क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधये, क्षणत्यागे कुतो विद्या, क्षणत्यागे कुतो धनम्. एक एक क्षण सुद्धा सार्थकी लावला पाहिजे. लावतो का आपण सार्थकी? कितीतरी वेळ आपला वाया जातो. कशात जातो हो वाया? आळसात जातो, झोपण्यात जातो, भांडणात जातो, गॉसिपिंग मध्ये जातो किंवा व्यसनात जातो. कशात तरी वेळ वाया जातो. खरं तर जे आयुष्य दिलंय ते मोजून दिलेलं आहे आपल्याला. परमेश्वरांनी आयुष्य नाही मोजून दिलं पण श्वास मोजून दिलेत आपल्याला. एवढे श्वास आपल्या खात्यात जमा आहेत, त्याच्यातले एवढे खर्च झाले आणि एवढे उरले. आपल्याला माहितीच नाही पण हा हिशोब किती खर्च झाले हे एक वेळ आम्ही काढू, पण
किती उरले हे माहितीच नाहीये. पण आपल्याला रिटर्न तिकीट देऊनच खरं पाठवलंय परमेश्वराने ह्या जगामध्ये. पण ते किती तारखेचं हे माहिती नाही आपल्याला. कधीचं रिटर्न तिकीट आहे हे माहिती नाहीये. त्यामुळे किती काळ हातात पुरलाय हेही माहिती नाहीये. पण मग आता तरी जागं व्हायचं. तस्मात जाग्रत जाग्रत, आता तरी जागं व्हा. आणि आता जेवढा काळ हातात उरला तेवढा सार्थकी लावा असं सांगितलेलं आहे. आता तो कसा सार्थकी लावायचा आणि कशा कशात वाया जातो. दोन प्रकारची माणसं असतात ह्या जगामध्ये. अतिशय विद्वान असतात, शहाणी माणसं. विद्वान जाऊ दे, विद्वानाचा विषय सोडून देऊया, पण ते अतिशय विचारवंत असतात. आपण सर्वसामान्यांचा विचार करू, पण सामान्यांमध्ये काही माणसं शहाणी असतात, हुशार नसतील, विद्वान नसतील, पण शहाणी असतात. शहाणी माणसं याचाच अर्थ आहे की ज्यांना आपल्या कल्याणाची काळजी आहे, अशी काही शहाणी माणसं आहेत. आणि काही मूर्ख माणसं आहेत की जे त्यांना काळाची किंमतच कळलेली आहे. आता मूर्ख लोक काय करतात आणि शहाणी लोक काय करतात याच्याबद्दल फार सुंदर म्हटलेलं आहे. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा. काय म्हटलंय बघा, शहाण्या माणसाचा वेळ कशात जातो. काव्य, शास्त्र आणि विनोद. काव्य ही फार उच्च दर्जाची पदवी आहे. कवी, भगवद्गीतेमध्ये जिथे जिथे कवी हा शब्द आहे, कवी पुराण मनुष्या सितार, कवी म्हणजे पोएट या अर्थी नाही बरं का. कवी म्हणजे विद्वान. तर काव्य म्हणजे विद्वत्तेचा अभ्यास आहे. तर काव्यामध्ये फार सौंदर्य. कालिदासाची पंचमहाकाव्ये, पंचनाट्य आहे, याचा सुद्धा अभ्यास किंवा भास आहे, भवभूती आहे, माग आहे. या काव्याचा अभ्यास करताना एक बुद्धीला एक खुराक मिळतो, एक चालना मिळते. त्यामुळे काव्याचा अभ्यास करावा, शास्त्राचा करावा. आणि विनोद म्हणजे जोग या अर्थाने नाही, तर विनोद म्हणजे इंटेलेक्च्युअल, अतिशय बुद्धीला ताण देणारे असे विनोद आहे. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां. कुणाचा वेळ जातो. धीमान, धी म्हणजे बुद्धिमान पुरुषांचा वेळ या चांगल्या गोष्टीत जातो. आणि मूर्ख लोकांचा वेळ कशात जातो. व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा. व्यसनामध्ये जातो, नाही त्या अनावश्यक गोष्टी, त्याच्यामुळे आयुष्य, आरोग्य, मनस्वास्थ्य सगळं बिघडतं. अशा व्यसनात वेळ जातो. किंवा निद्रेमध्ये झोप काढण्यात वेळ जातो. निद्रा आवश्यक आहे काही मर्यादेपर्यंत, पण जेव्हा मर्यादेच्या पलीकडे झोप जाते तेव्हा ते दोषच निर्माण होतो. त्यामुळे व्यसनेन च मूर्खाणां निद्रया आणि कलह, भांडणात त्यांचा वेळ जातो. म्हणजे वेळ तोच आहे, तेच 24 तास शहाण्या माणसाकडे आहेत आणि मूर्ख माणसांकडे तेच 24 तास आहेत. पण यांचे वाया जातात आणि यांचे सार्थकी लागतात. कारण काय आहे, आपल्या बरोबर काय येणार आहे. काय येणार आहे आपल्या बरोबर. आपला पैसा बरोबर येणार नाही, आपले स्वजन बरोबर येणार नाही, आपली गुरुवढवलं काय काय आम्ही संपत्ती कमावली ती काहीही बरोबर येणार नाहीये. मग येणार काय येतं, फक्त आपली चांगली कर्म येणार आहे बरोबर. एवढाच विचार शहाणी माणसं करतात आणि अति पैशाच्या मागे लागत नाही. पण हे सगळं वैभव इथेच राहणार. तुमच्या बँकेत पुष्कळ पैसे असतील, तुमच्याकडे बरीच पशुधन असेल, नातेवाईक असतील, यश असेल, पद असेल, पण ह्याच्यापैकी काहीही बरोबर येणार नाहीये. येणार म्हणजे फक्त कर्म असं म्हटलेलं आहे. मग आता दिवसाचा प्रत्येक क्षण जर का सार्थकी लावायचा असेल तर तो कसा लावायचा ते बघूया. पुढच्या 10 श्लोकामध्ये बघणार. त्याच्यातले काही श्लोक महत्वाचे, काही थोड्या वरवर बघणार. आज फक्त 10, 41 ते 50 एवढ्या श्लोकांचा आज आपण अभ्यास करणार. काय म्हटले बघा. आता काळ हा कशावर ठरतो. आपण म्हणतो की 4 दिवस झाले, मागच्या आठवड्यात असं झालं, गेल्या वर्षी मी इकडे गेले होते. म्हणजे काळ कोणावर ठरतो, तो सूर्यावर ठरतो ना. सूर्यामुळे आज सोमवार होता, मंगळवार आहे, आज बुधवार आहे. आपण हे सूर्याच्या येण्या जाण्यावरनं वार ठरवतो. इथे काय म्हणतोय, भरपूर म्हणतोय आदित्यस्य गता गतैर्हरः संक्षीयते जीवनं व्यापारैर् बहुकार्यभार गुरुभिः कालो न विज्ञायते दृष्ट्वा जन्म जरा विपत्ति मरणं प्राप्तश्चक्नोत्पत्त्यते मोहमयी प्रमादमधिरा मुन्मत्तभूतं जगत्.
आदित्यस्य गतागतै. आदित्य येतो आणि आदित्य जातो. म्हणजे सूर्य उगवला की दिवस सुरू होतो, सूर्य मावळला की एक दिवस संपला, आजचा दिवस संपला. पण प्रत्येक संपणारा दिवस लक्षात घ्या, प्रत्येक संपणारा दिवस तुमच्या आयुष्याचा एक तुकडा घेऊन जातो. तुम्हाला वाईट वाटेल, दुःख होईल, काय बोलताय तुम्ही असं तुम्ही मला म्हणाल. प्रत्येक जाणारा सूर्य, अस्ताला जाणारा सूर्य तुमच्या आयुष्याचा एक लचका घेऊन जातो, एक तुकडा घेऊन जातो. पण संपला आजचा दिवस. सूर्य अस्ताला गेला की मंगळवार आजचा संपला. उद्या तुम्हाला म्हटलं की कालचा दिवस द्या हो मला परत, तुम्हाला 1 कोटी रुपये देतो, देऊ शकाल? देऊ शकेल कोणीतरी? कालचा दिवस मला परत आणून द्या, नाही देऊ शकणार. त्यामुळे येणारा आदित्य नवा दिवस घेऊन येतो आणि जाणारा आदित्य एक तुमच्या आयुष्याचा एक तुकडा घेऊन जातो. आदित्यस्य गतागतैर्हरः रोज 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 संक्षीयते जीवनम. क्षीण होतं, हे आपलं जीवन संपत जातं. व्यापारे बहुकार्य भार कालो न विज्ञानते. आणि उद्याचा दिवस उजाडला तरी आपल्याला त्याचं काही दुःख वाटत नाही. आपण आपल्या रोजच्या कामाला लागतो. कुणाचा व्यापार असेल, कुणाचा उद्योग असेल, कुणी गृहिणी असेल, कुणी शिक्षिका असेल, आपण आपल्या पेपर चला उद्या बुधवार उजाडला, आता ही एक मला कामं करायची असं म्हणून आपल्या कामाला पण लागतो. पण ह्या दिवसभराचं आपण काय केलं याचा विचार तरी करतो का आपण? आज दिवसभरात मी काय केलं, रोज विचार खरं करायला पाहिजे की माझ्या आत्मकल्याणासाठी मी काय केलं. बाकी केलं, नोकरी केली, हे केलं, शाळेत मुलांना शिकवलं, वह्या तपासल्या, परीक्षेचे पेपर काढले, किंवा काही नोकरी असेल तर सगळी कामं मी केली. पण माझ्या आत्मकल्याणासाठी एक क्षण तरी मी खर्च केला का? रोज विचार करायला पाहिजे. निदान रात्री झोपताना विचार करायचा आहे, आज मी काय घडवलं. आयुष्याच्या क्वालिटीमध्ये भर घालणार असं मी आज काय प्राप्त केलं, रोज विचार करायचा आहे. काहीही नाही. नोकरी केली, पैसे मिळाले, पगार मिळाले, मुलांची शिक्षण झाली, सगळं संसार अगदी सुखाचा झाला. पण मी आत्मकल्याणासाठी एक काही 15-20 मिनिटं, अर्धा तास तरी खर्च केला का? रोज विचार करायचा. रोज जागा झाल्यानंतर, सकाळी पहाटे जाग आल्यानंतर ठरवायचे काहीतरी, आज मला या दिवसभरात काय करायचंय, आणि झोपताना ते आठवायचं की मी केलं का, जसं ठरवलं होतं तसं मी केलं का. म्हणजे गेट रेडी किंवा गेट अप विथ डिटर्मिनेशन अँड गो टू बेड विथ सॅटिस्फॅक्शन. रोज सकाळी उठल्यानंतर काहीतरी निश्चय करा आणि रोज झोपताना समाधानाने झोपायचे. आणि पुढे म्हणले दृष्टा जन्म जरा विपत्ती मरण. आता रोज बघतोय आपण जरा, विपत्ती आणि मरण. कितीतरी वृद्ध लोक आहेत की ज्यांना स्वतः सुद्धा करता येत नाही, बेड नाही. लोक बघतोय की नाही आपण, काही विपत्ती संकटात अडकलेले आहेत, काही मृत पावलेले आहेत. एवढं बघून सुद्धा आपण काही जागे होत नाही. आपल्याला वाटतं त्यांचं झालं असेल, माझं नाही होणार. आपण स्वतःविषयी इतके कॉन्फिडंट असतो की माझ्या बाबतीत असं काही होणारच नाही. यांना मृत्यू आला पण त्यांचं वय झालं होतं, यांना काहीतरी असाध्य रोग झाला होता, त्यांना ऍक्सिडेंट झाला, मी काही मरणार नाही, अशी एक आपली खात्रीच असते. रोज पाहून सुद्धा. त्यामुळे दृष्टा जन्म जरा विपत्ती मरण त्यासश्च नोत्पत्त्यते. आपल्याला त्याचं संकटही वाटत नाही की का नाही वाटत. पण आपण हे मदिरा प्यायलेलो आहोत, मोहाची मदिरा आपल्याला चढलेली आहे. खरं म्हटलं तर या मोहामुळे आपण असे ग्लानिक गेलेले आहोत. त्यामुळे आपल्याला समोर एवढी घडणारी दृश्य पाहून सुद्धा आपण काही जागे होतो. यक्ष प्रश्नामध्ये यक्षांनी धर्मराजाला प्रश्न विचारला होता बरं. यक्ष प्रश्न आपल्याला माहिती आहे की त्याला तहान लागली होतो, सहदेव पाणी आणायला गेला, तिथे यक्ष होता. यक्ष म्हणाला माझ्या प्रश्नांची उत्तर दे, आणि मग पाण्याला हात लाव. त्याला उत्तर देता आला, तो तिथे मूर्छित झाला. मग नकुल आला, अर्जुन आला, भीम आला, सगळे मूर्छित होऊन पडले. शेवटी धर्मराजा आला. धर्मराजाला त्या यक्षाने प्रश्न विचारला की किंवा सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं. काय प्रश्न विचारला बघा, सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं. तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही काय उत्तर द्या. कुठलं आश्चर्य, जगातलं मोठं आश्चर्य कुठलं.
तर धर्मराजाने अतिशय सुंदर उत्तर दिले. त्याने तो म्हणाला की रोज 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 अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम शेषा स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. अहनी अहल, अह म्हणजे दिवस, दिवसेंदिवस, भूतान सगळी भूत मात्र, गच्छन्ति यमालयम, रोज माणसं यमाच्या दरबारात जातात म्हणजे मृत्यू पावतात आणि बघतात शेजारी पाजारी नातेवाईकात इकडे तिकडे रोज मृत्यू बघतोय. तरी सुद्धा शेषा स्थावरम इच्छन्ति, उरलेले जे लोक आहेत ते म्हणतात नाही आम्ही इथेच राहणार. शेषा म्हणजे उरलेले, स्थावरम इच्छन्ति किमाश्चर्यमतः परम, याच्यापेक्षा मोठं आश्चर्य ते होते. आपण सुद्धा त्या धुंदीतच होतो, आपल्याला सुद्धा धुंदी चढलेली आहे जिवंत राहण्याची. आपल्याला वाटतच नाही की मला कधी मृत्यू येईल असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही मोहमतीला चढली असं म्हटलेले भर्तृहरीने. पुढे म्हटलेलं आहे रात्री सैव पुनश्च एव दिवसो मत्वा बुधा जंतवो धावन्त्युद्यमिनस्तथैव निवृत्त प्रारब्धतत्त्वक्रियाः व्यापारैः पुनरुक्तभूतविषये एवं विधेनाम्ना संसारेण तदर्थिता कथमो मोहान्न लज्जामध्ये. आम्हाला त्याची खंत सुद्धा वाटत नाही. इतकं आम्ही चुकीचं वागतोय पण आम्हाला त्याचं पश्चाताप होत नाही, अनुताप होत नाही, खंत वाटत नाही. कारण रोज दिवस येतोय, रोज मावळतोय आणि आम्ही हे डोळ्यांनी बघतोय. डोळ्यांनी बघतोय ना, दिवस उगवला, आमची रोजची काय जेवण खाण स्वयंपाक आमकं तमकं केलं, परत मावळला, पुन्हा दुसरा दिवस उगवला. आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही. आम्ही पाहता पाहता आमचं आयुष्य संपतंय. पाहतोय ना आम्ही, असंही नाही की माझं लक्ष नव्हतं आणि माझं आयुष्य संपून गेलं. माझं लक्ष आहे, रोज पाहते मी आणि एवढं आयुष्य संपते तरी अजून जागे झाले नाही. आमचे आचार्य तर म्हणतात आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याते क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसः कालो जगद्भक्षतः लक्ष्मीस्तोयतरङ्गभङ्गचपला विद्युच्चलैर्जीवितं तस्मान् मां शरणागतं शरणं त्वं रक्ष रक्षार्जुना. आयुर्नश्यति, आयुष्य नाहीसं होते, संपतंय. पश्यतां प्रतिदिनं, रोज संपतंय. याति क्षयं यौवनं, यौवन तर कधीच संपलं. तारुण्यात अहो आत्ता आत्ता तर माझं मी तरुण होते पण संपलं ना, कधी संपलं कळलंच नाही. याति क्षयं यौवनं, आणि ते गेलेले दिवस काही गेल्या परत प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसः. पण कोण आहे? कालो जगद्भक्षतः, काळ हा भक्षक आहे. मोठ्याने घास घेतोय, असे काळाचे घासच्या घास घेतोय. कालो जगद्भक्षतः. लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला. लक्ष्मीचा आम्हाला फार गर्व आहे. आमच्याकडे खूप पैसा आहे, काही विचारायलाच नको. आम्ही मृत्यूला सुद्धा अडवू शकतो, असा एक गर्व असतो. काही उपयोगाचं नाही. तुमच्याकडे किती कोट्यावधी अब्जावधी रुपये असले तरी त्याच्यामुळे तुम्ही मृत्यू नाही टाळू शकता. लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला. पाण्यावरचा तरंग कसा आत्ता आहे आणि आत्ता विरून जातो, तशी ही लक्ष्मी काल होती आज नाही. काल आम्ही अगदी वैभवाच्या उच्च शिखरावर होतो पण आज काय, आज काहीच नाहीये. त्यामुळे मृत्यूला तुम्ही अडवू शकत नाही, विकत घेऊ शकत नाही. लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला विद्युच्चलैः जीवितं. वीज चमकावी आकाशात असं आमचं आयुष्यात होतं आणि आता नाही, इतकं आहे. मग आता तो काय कर, तस्मान् मां शरणागतं शरणं त्वं रक्ष रक्षार्जुना. आता तरी तू माझं रक्षण कर. सांगायचं मुद्दा नाहीये, आम्ही पाहतोय, आम्हाला कळतोय, आम्ही शहाणे आहोत. आपण शहाणे समजतो ना, सुशिक्षित आहोत, सुसंस्कृत आहोत. आम्हाला कळतंय की आजचा दिवस सुरू झाला, आजचा दिवस संपला. पण हे कळत नाहीये हा संपणारा दिवस आमच्या आयुष्याचा एक तुकडा घेऊन चाललाय. रोज अस्ताला जाणारा सूर्य एक 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 तुकडे आमच्या आयुष्याचे घेतोय आणि चाललाय. मग आता हे सगळं कळतंय तरी सुद्धा प्राणी हे करिता की अनुसरते हे नाही नव्हे अंतरे. आम्ही आमच्या व्यवसायात, आम्ही सिनेमा बघतो, आम्ही नाटक बघतो, आम्ही काय काय करतो, परदेशात जातो, प्रवास करतो, सगळे आमचे व्यापार चालू आहे. एवढंच कळत नाही की आयुष्य सरळ चाललंय. तिकडे लक्ष द्या. तुच्छेचर्वितचरणमनोपमसुखे हे के भोगिता संसारी विकृती प्रसंग अनुपदे. हे कोण निर्लज्ज
हा आमचा संकोच आहे, आम्हाला कळतच नाहीये असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. बरं काय केलं, एकदा आयुष्याचा आढावा घेऊया. काय केलं आयुष्यभर, काय केलं? खूप पैसा कमावला, खूप विद्या मिळवली, खूप काही वैभव उपभोगलं, पण ते पुरेसे आहे का? तेवढं पुरेसे का? विद्या नाधिगता कलंकरहिता वित्तम विमोपार्जितम शुश्रूषा समाहितेन मनसा पितॄन् संपादिता. आपला मृत्यू जवळ यायला लागल्यावर सगळं आठवायला लागतं की आयुष्यात आपण काय केलं. काहीच केलं, काहीच नाही. विद्येचं उपार्जन केलं, विद्या फार प्राप्त केली नाही. खरं तर होती, बुद्धी चांगली होती, अनुकूलता होती, पण विद्याच प्राप्त केली नाही. धन संपादन करणं शक्य होतं, ते केलं नाही. पण ते जाऊन दे, आई वडिलांची सेवा सुद्धा केली. आठवतं की नाही, आपलं आपलं जसं वय वाढायला लागतं तसं आठवायला लागतं की अरे मी आई वडिलांची सेवा सुद्धा केली नाही. कालयम परपिंड लोलुपतया काकैरिव प्रेरिता. मी कोण आहे, माझ्यापेक्षा ते कावळे बरे, असं म्हणतोय भर्तृहरी म्हणतोय, माझ्यापेक्षा ते कावळे बरे. ते कावळे नुसते पिंडावर नजर ठेवून फक्त ते टोच मारायला टपलेले असतात. मी तर काहीच केलं नाही. आयुष्य इतका सुंदर मिळाला होता, मानव देह प्राप्त झालेला होता, पण त्याच्यात मी काही केलं नाही. ते कावळे परवडले असं माझं आयुष्य गेलेलं आहे, असं त्यांनी स्वतःला खूप निर्भर्त्सना केली. एवढे आपण वाईट नाही आहोत, पण भर्तृहरीने मुद्दाम त्याची अतिशयोक्ती केली आहे की निदान त्याच्यामुळे आपले डोळे उघडावे. एवढे आपण वाईट नाही आहोत बरं का, तुम्ही लगेच आपण स्वतःला कमी लेखायचं नाहीये, पण त्यांनी अतिशयोक्ती केल्यामुळे आपल्याला खरंच आपण एकदा सिंहावलोकन करतो आपल्या आयुष्याचं. सिंहावलोकन खरंच करायला पाहिजे की खरंच मी काय केलं माझ्या आयुष्यात. बरं आयुष्य किती आहे आणि त्याच्यात निदान आपण विचार करूया. किती वर्ष आयुष्य माणसाचं आयुष्य साधारणपणे? साधारणपणे माणसाचं आयुष्य आहे 100 वर्ष. अगदी मॅक्झिमम पूर्ण तुम्हाला आयुष्य जगायला मिळालं तर जास्तीत जास्त 100 वर्ष. ऍक्टिव्ह म्हटलं तर तेवढंच आहे. त्याच्याबद्दल आता भर्तृहरी काय म्हणतो बघूया. भर्तृहरी म्हणतोय आयुर्वर्ष शतम नृणाम परिमितम रात्रौ तदर्धम गतम तस्यार्धस्य परस्य चार्धमपरम बालत्व वृद्धत्वयोः शेषं व्याधि वियोग दुःख सहितं सेवादिभिर्नीयते जीवे वारि तरंग चंचलतरे सौख्यम कुतः प्राणिनाम. त्याच्या प्राण्यांना सुख आहे का आपल्या या आयुष्यात? माणसाला सुख मिळण्याची शक्यता तरी केवढी आहे? एवढीशी. सुख मिळण्याची शक्यताच नाहीये. का सांगते? त्यांनी मोजमाप मांडलं. आयुष्य किती आहे? समजा 100. समजा 100 वर्ष सर्वसाधारण माणसाला मिळत नाही. काय 80, 90, 95 असेल, पण 100 वर्ष मिळणारी माणसं फारच पुण्यवान, फारच भाग्यवान असं म्हणूया. पण समजा जर 100 वर्ष आयुष्य आहे, पण 100 वर्षातलं निम्म आयुष्य झोपण्यातच जातं. हो ना? निम्म आयुष्य तर 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असं जर का मानलं तर निम्म आयुष्य गेलं झोपण्यात. काय म्हणतोय बघा भर्तृहरी, आयुर्वर्ष शतम, 100 वर्षाचं आयुष्य नृणाम परिमितम, मोजलेलं. परिमितम म्हणजे मोजलेलं आहे 100 वर्षाचं आयुष्य. रात्र तदर्धम गतः, त्याच्यातलं अर्ध रात्रीमध्ये गेलं. म्हणजे किती उरलं? 50 वर्ष उरलं आपल्या हातात. ऍक्टिव्ह लाईफ किती? 50 वर्ष. मग त्याच्यातलं निम्म कुठे गेलं सांगताय? तस्यार्धस्य परस्य चार्धमपरम बालत्व वृद्धत्व योः. बालपणात थोडं गेलं, वार्धक्यात तर काहीच करू शकत नाही, तिकडे गेलं. बालपण गेलं, वार्धक्य गेलं, मग आता किती राहिलं आयुष्यात? ऍक्टिव्ह आयुष्य फक्त 25 वर्ष. तेवढं तरी केलं का? तेवढं तरी सार्थकी लावलं का? नाही ना. त्याच्यात रोग आहे, दुखणी आहे, त्रास आहे, संकट आहे, हे सगळं निस्तरण्यातच ते गेलं. मग आयुष्यात आम्ही काहीच केलं नाही, मग कुठलं सुख मिळणार? तुम्ही पेरलंच नाही तर उगवणार कुठलं? भर्तृहरी आपल्याला प्रश्न विचारतो बघा. आता त्याचाच मराठी अनुवाद वाचते म्हणजे आणखीन आपल्याला स्पष्ट होईल. आयुष्य वर्ष शत त्यात निमे निजेले, आयुष्य वर्ष शत त्यात निमे निजेले, झोपण्यात गेलं. त्याही निमेतही निमे दिन बाद झाले.
त्या निम्म्यातले निम्मे दिवस पार झाले. वार्धक्य शैशवपणे उरले वियोगे. वार्धक्य गेलं, शैशव गेलं, जे थोडं उरलंय ते कुठे कशात गेलं? दुःखामध्ये चिसरले सुख काय सांगे. ते दुःखातच गेलं, मग सुख उरलं कुठे? एवढं 100 वर्षाचं आयुष्य होतं, एवढं कणभर सुद्धा सुख वाट्याला आलं नाही. तुकाराम महाराज म्हणते काय म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढं. नाहीतरी आयुष्यात दुःख किती भोगली आहेत, किती प्रकारची दुःख आहेत. आर्थिक आहे, मानसिक आहे, शारीरिक आहे, किती व्याधी, किती दुःख सगळं भोगून आता सुख वाटायला येणार नाही. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की तुम्ही ढेकणाच्या बाजेवर झोपलाय आणि झोप येत नाही म्हणतात. बाजेमध्ये ढेकूण भरलेले, मग येईल का झोप? तसंच आपण करतोय. आपण प्रपंचात सुख शोधायला जातोय, पण प्रपंच हाच मुळे ढेकणाने भरलेली बाज आहे. त्या प्रपंचात तुम्हाला सुख मिळेल शक्यच नाहीये असं म्हणलेले. त्यामुळे असं आयुष्य जसं हातातली वाळू सरकून जावी तसं आयुष्य आमचं सर 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 सरून जातं. आणि सगळीकडेच हे म्हटलं बरं का, हे जे भर्तृहरीने म्हटलंय तेच आचार्यांनी म्हटलंय, तेच हिंदी संगीतात म्हटलंय, तेच नाट्यगीतात म्हटलेलं आहे. आयुष्य असंच जातो, कळतच नाही. आपल्या डोळ्यासमोर आमचे आचार्य म्हणतात शंकराचार्य, बालस्तावत क्रीडासक्तः तरुणस्तावत तरुणी रक्तः वृद्धस्तावत चिंता मग्नः परे ब्रह्मणि कोपि न लग्नः. बालपण होतं ना, बालपण काही कळलंच नाही ना, ते खेळण्यात गेलं. बालस्तावत क्रीडासक्तः. आई किती हात मारायचे, पण आमचा तो डाव संपायचाच नाही. थांब गाई, थांब गाई. आम्ही खेळण्यात सगळं ते वर गेलं, पण ते साहजिक होतं, ते योग्यही होतं. बालस्तावत क्रीडासक्तः. मग तरुण झाल्यावर ठरवलं का आता काहीतरी करायचं बरं का, पण तरुणस्तावत तरुणी रक्तः. मग त्या विषयांचा उपभोग घेण्यात, पैसा मिळवण्यात, संसार सजवण्यात सगळं तर तारुण्य गेलं. आणि ते तारुण्य असं गेलं, प्रौढोहम यौवनस्थो विषय विषधरे पंचभीर मर्मसंधौ दष्टो नष्टो विवेक सुत धन युवती स्वानुसौख्ये निषण्ण. सुत धन युवती खाणं पिणं ह्याच्यात सगळं तारुण्य सरून गेलं. मग वृद्ध झाल्यावर ठरवलं आता नक्की करायचं. रिटायर झाल्यानंतर आपण ज्ञानेश्वरी वाचायची, गीता मुखोद्गत करायची, सगळं आम्ही ठरवलं होतं. झालं का? नाही ना, पण वृद्धपणी काहीच होणार नाही. वृद्धपणी इतक्या चिंता सतावत असतात, तेव्हाही काय झालं नाही. वृद्धस्तावत चिंता मग्नः. चिंता होत्या, गुडघे दुखतायत, काही हार्टचं काही प्रॉब्लेम आहे, दाढ दुखते, दात काढणे, काहीही जमलं नाही वृद्धपणात. परे ब्रह्मणी कोपि न लग्नः. त्या ब्रह्माकडे लक्ष द्यायला वेळच झाला नाही. आयुष्य असंच गेलं. हा झाला शंकराचार्यांचा श्लोक. पण हिंदी गाण्यात सुद्धा हेच सांगितलं ना. अगदी तुम्ही फिल्म संगीत म्हणा, याच्यात हेच सांगितलंय, लड़कपन खेद में खोया जवानी नींद भर सोया बुढ़ापा देख कर रोया यही किस्सा पुराना है सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है न गाड़ी है न घोड़ा है वहां पैदल ही जाना है. कसं जायचंय? परमेश्वराकडे जायचे, पायी जायचे. तुमचे वैभव, तुमची संपत्ती, तुमची समृद्धी काहीही कामाला येणार नाही. त्यामुळे हिंदी संगीतात सुद्धा हेच सांगितलं. हे तत्वज्ञान आहे, पण हे तत्वज्ञान सुद्धा त्याच्यामध्ये हेच सांगितलं. किंवा अगदी याहीपेक्षा आणखी आपल्या मराठीत जर का विचार करायचा झाला तर अगदी नाट्यसंगीतात सुद्धा हेच सांगितलंय. दिन केले भजना विणसारे आहे ना, दिन केले भजना विणसारे बालपणा रमण्यात गमविला. बालपणा रमण्यात म्हणजे खेळण्यातच गमविला. यौवनात विषयोपभोग सारे दिन गेले भजना विणसारे. आता किती प्रकारांनी सांगितलंय, संस्कृतमध्ये सांगितलंय, हिंदीत सांगितलंय, मराठीत सांगितलंय. आम्हाला काही अजून कळत नाही. आयुष्य चाललंच नाही. आम्ही अजूनही जागे होत नाही. आज जागे व्हायचे. आज आपल्याला वाटतं की उद्या करू, आता 1 तारीख आधीचे जवळ तेव्हा करू. नाही 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 नाही, काय माहिती 1 तारीख तरी आहे का नाही आपल्या नशिबात, माहितीच नाहीये ना. कधी कसं आयुष्य सरून जातं हेही आपल्याला कळलेलं नाहीये. त्यामुळे लवकर जागा व्हायचंय, नाहीतर मग वर्ष गेलं. आयुर्वर्ष शतम नृणाम परिमितम रात्र तदर्थम गतम. सगळं गेलं.
आयुष्य गेलं, रात्री गेल्या, बाळपण गेलं, वृद्धत्व गेलं, आम्ही काही जागे होत नाहीयेत आणि त्याच्यामध्ये सुख शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, ते तर काही आम्हाला मिळतच नाहीये. पण मी कसा आहे, भर्तृहरी काय म्हणतोय, कुठल्याही विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा मी शांत राहण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न काय, कसा प्रयत्न करतोय? पण आयुष्य हे काही सारखं नसतं, सदैव समान स्थिती नाहीच आहे ना. कधी आम्ही वैभवाच्या अगदी उंच शिखरावर असू, कधी अगदी दारिद्र्यात खितपत पडत असू, कधी मोठ्या पदावर असो, कधी मंत्री असो, कधी कधी अगदी भिकाऱ्याची सुद्धा वेळ येते ना. कधी उत्तम प्रकृती होती, कधी एकदम विकलांग. असं सगळं आयुष्याची विपरीत परिस्थितीतून आम्ही गेलो आहोत. आता भर्तृहरी काय म्हणते बघा, अहं वा हारे वा बलवती रिपो वा सुरते वा मनो वा लोष्टे वा कुसुमशयने वा दुषति वा तृणे वा स्त्रयणे वा मम समदृशो यान्ति दिवसाः तदा पुण्ये रण्ये शिव शिव शिवेति प्रयतः. मी काय करतो, भर्तृहरी स्वतःचं उदाहरण देतोय. माणसाने कसं असायला हवं, कसं असायला हवं माणसाने. कमी जास्त प्रसंग येणारच, सारखं सुख कोणाला मिळालं का? आयुष्यभर या माणसाला दुःखाचा कोणही वाट्याला आलं नाही असं एक माणूस दाखवा बरं, की दुःख मिळालंच नाही असं आहे. आमचे समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचार मना तुझी शोधून पाहा. सगळ्यांना सुख कधीही मिळत नाही आणि सगळे आयुष्य दुःखात गेलं असंही होतं. सुखस्यानंतरं दुःखं दुःखस्यानंतरं सुखं न नित्यं लभते दुःखं न नित्यं लभते सुखं. असं कोणीच नाहीये. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सम राहता येणं हे सगळ्यात शहाण्या माणसाचं लक्षण आहे. आपल्याला खूप वेगवेगळे प्रसंग येतात आयुष्यात. कोणी कोणी फार स्तुती करतो, वा वा तुम्ही म्हणजे किती ग्रेट असं म्हणतात, आणि काही लोक अगदीच निंदा करतात, तुमच्यात काही अर्थच नाही असंही म्हणतात. स्तुती असो, निंदा असो, मान असो, अपमान असो, शीत असो, उष्ण असो, सगळीकडे समदृष्टी राहिली पाहिजे. अशा आदर्श पुरुषाला सुद्धा या जगात सुख मिळेलच असं नाही. आमची तर कथाच सोडली आहे. आदर्श पुरुषाला सुद्धा सुख मिळत नाही. भर्तृहरी म्हणतोय, सर्पहार रिपुबंधू सोयिले पुष्पतुल्य आणि मृत्तिका दिले सामदृष्टी मध हो पडोतनो चिंतिता शिव शिवेती हा म्हणून. मी फक्त शिव शिव एवढं चिंतन करतोय, कुठलाही प्रसंग येतो मी त्याने विचलित होत नाही. आमची भगवद्गीता हे सांगते, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभ जया जय. कुठे इतुल्य निंदा स्तुते मौनी संतुष्टो येन केनचित्. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुचैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. भर्तृहरी तेच म्हणतो, सर्पावर असो किंवा हारावर असो, प्रबल शत्रूवर किंवा मित्रावर, रत्नावर किंवा मातीच्या ढेकळावर, फुलांच्या सेजेवर किंवा दगडावर, सगळीकडे समदृष्टी असा मी काय करतो, माझे दिवस कुठेतरी पवित्र अरण्यात शिव 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 असं भजन करण्यात जावे एवढीच माझी इच्छा. समदृष्टी पाहिजे. सगळीकडे सारखं आयुष्य मिळणार नाही, पण सुखाने हुरळून जायचं नाहीये आणि दुःखाने होरपळून जायचं नाहीये. असं वागता येतं का? येतं. काही आदर्श माणसांना, गीतेच्या स्थितप्रज्ञाला असं आदर्श वागता येतं आणि त्यामुळे मग सुख दुःखाचं काहीच फारसं वाटत नाही. असं मी माझं याच्या पुढचं आयुष्य एखाद्या अरण्यात असू दे, एखाद्या शिव मंदिरात असू दे, फक्त शिव शिव ओम नमः शिवाय असं जप करण्यात जावं अशी माझी इच्छा आहे असं भर्तृहरी म्हणतो. या सगळ्या गोष्टी खरंच किती परस्पर विरोधी गोष्टी वाक्याला येतात आपल्या, आणि सगळीकडे समदृष्टी ठेवणं, समवृत्ती ठेवणं हे फक्त आपल्या हातात आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, एखादा अतिशय शुचिर्भूत शास्त्र संपन्न असा ब्राह्मण, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी, गवी म्हणजे गाय, साधी गाय आहे, रस्त्यावरची गाय आहे किंवा हत्ती आहे. या तिन्हीमध्ये काय साम्य आहे? काहीच साम्य नाहीये. तो ब्राह्मण कुठला वेगळा, गाय कुठली, तो हत्ती कुठला, किंवा शुनी चैव श्वपाकेश, शुनी म्हणजे कुत्रा,
यांच्या या तिघांशी कुत्र्याचं काही साम्य आहे? कुत्रा वेगळा आणि स्वतः तो म्हणजे चांडाळ जातीचा मनुष्य तोही वेगळा. पण या पाचही ठिकाणी जो समबुद्धीने पाहतो तो समदर्शी हा पंडित असं म्हटलेलं आहे. आपल्याला एकनाथ महाराजांची कथा तर माहितीच आहे, सगळ्यांना माहिती आहे की त्या गाढवाला त्याने गंगा पाजली. ते गाढव अतिशय तहानेने व्याकुळ झालं होतं. ती गंगा जी त्यांना रामेश्वरला द्यायची होती ती त्यांनी त्या गाढवाला पाजली. तर त्या गाढवामध्ये त्यांना ब्रह्म दिसलं. गाढव हे गाढव दिसलं नाही. गाढवाला आपण पण पाणी पाजू, आपल्यामध्ये भूतदया आहे त्यामुळे आपण गाढवाला पाणी नक्की पाजू जर एखादं तहानेने तळमळत असेल तर. पण एकनाथ महाराजांनी तेवढंच नाही केलं, त्यांना त्या गाढवामध्ये साक्षात ब्रह्म दिसलं. जे एखाद्या शुचिरभूत ब्राह्मणात असेल, गायीत असेल, हत्तीत असेल, चांडाळात असेल, कुत्र्यात असेल, तेच ब्रह्म त्याला त्या गाढवाच्या ठिकाणी दिसलं आणि म्हणून त्यांनी पाणी पाजलं. अशी समदृष्टी मला मिळो असं भर्तृहरी म्हणतोय. ही समदृष्टी मिळाली की मग माझ्यामध्ये भेदच राहणार नाही. आणि भेद नाहीसा होणं हे ज्ञानाचं पहिलं लक्षण आहे. लक्षात घ्या, आचार्यांनी सांगितलंय अभेद हेच ज्ञान आहे आणि भेद हेच अज्ञान आहे. काय सुंदर वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याच्या मध्ये जो अभेद पाहतो तो समदृष्टी असतो. आणि भर्तृहरी म्हणतो की अशी दृष्टी, अशी समदृष्टी, अशी स्थितप्रज्ञता मला लाभू दे असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. आता पुढचा श्लोक आहे. भर्तृहरी कुणाला म्हणतो? तो राजाला म्हणतो. आता तुम्हाला विचारलं, समजा विचारलं की राजा श्रेष्ठ का एखादा ऋषी श्रेष्ठ, या दोन्हीतला श्रीमंत कोण? साहजिकच तुम्ही उत्तर द्या की राजा श्रीमंत ना. श्रीमंत कोण? राजा श्रीमंत. तो ऋषी काय ते काय वैकल नसलेला, जटा धारण केलेला, रुद्राक्षाच्या माळ्या घातलेला तो ऋषी काही श्रीमंत आहे का? राजा श्रीमंत असणार. अगदी चूक आहे, अगदी चूक आहे. त्या ऋषीने उत्तर दिले की ज्याची तृष्णा विशाल आहे तो सगळ्यात दरिद्री. पण राजाला तृष्णा आहे ना, राजाला तहान आहे. राजाला काय करायचे? दुसऱ्याचं राज्य आपल्या ताब्यात घ्यायचं ही मोठी तहान आहे. त्यामुळे त्याची तृष्णा विशाल आहे आणि म्हणून तो सगळ्यात दरिद्री आहे. आणि ह्या ऋषींना मिळवायचं काहीच नाही, सगळं प्राप्तच झालेलं आहे, आप्त काम आहे आणि म्हणून ते सगळ्यात श्रीमंत आहेत. बघा, ऋषी सगळ्यात श्रीमंत आहे, राजा सगळ्यात दरिद्री असं त्याचं वर्णन केलेलं आहे. खरीच गोष्ट आहे. या ऋषींना काहीही लागत नाही, कशाची इच्छाच नाहीये, काही मिळवायचंच नाहीये. आणि म्हणून आचार्य सुद्धा आमचे म्हणतात कौपी न बनता खलु भाग्यवंता. ज्यांच्याकडे फक्त 2 लंगोट आहेत असं त्यांनी त्याचं कौपीन म्हणजे लंगोटी किंवा कमीत कमी वस्त्र एवढं त्यांना पुरेसं आहे. कौपीन बनता खलु भाग्यवंता, काही त्यांना लागतच नाही. राजाला मात्र ती भरजरी वस्त्र पाहिजे, तेवढे अलंकार पाहिजे, तो मुकुट पाहिजे, हातामध्ये तलवार पाहिजे. हे सगळं घेतल्याशिवाय राजा बाहेरच पडत नाही. या ऋषींची मात्र जितक्या गरजा कमी तितकी सुखाची हमी असं म्हणते. त्यामुळे हा ऋषी सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता ह्याच्यात भर्तृहरी काय म्हणतात या कडव्यात ते बघूया. त्वं राजा वयम् उपासित गुरु प्रज्ञाभिमानोन्नता ख्यातस्त्वं विभवै यशांसि कवयो दिक्षुः प्रतन्वन्तिनः इत्थं मानधनातिदूरमुभयो रत्यामयोरन्तरं यद्यस्मासु पराङ्गमुखोऽसि वयम् एकान्ततो निःस्पृहः. तू राजास. तो भर्तृहरी राजाला म्हणतोय. वस्तुतः आता इथे थोडासा मतभेद आहे की भर्तृहरी हा स्वतःही राजा होता आणि राजाच्या दरबारामध्ये तो अतिशय विद्वान म्हणून त्याचा सचिव म्हणून काम करणारा होता. त्याचा सचिव म्हणतोय राजाला, तू राजा जरी मी श्रुती स्मृती महा विद्याभिमानी असे, भाग्ये विश्रुत तू मदीय कविता सत्ये तिलोकी बसे, आहे अंतर फार तूच मजरे, तू दररोजई दाविशी, मी हे निस्पृह भाग्यवंत गणना नाही मला फारशी. काय म्हणते बघा, हा सचिव आहे, हा ऋषी आहे आणि ह्याने सगळ्याचा त्याग केलेला आहे. पण ह्याच्याकडे ज्ञान पुष्कळ आहे, वेद विद्या शास्त्र संपन्न असा भर्तृहरी आहे. राजाकडे श्रीमंती आहे, समृद्धी आहे, संपन्नता आहे, राज्याचा विस्तार अपरंपार आहे. पण तरी तो राजाला थेट म्हणतोय धीटपणाने
असं विचारतोय, तू राजा जरी मी श्रुती स्मृती महाविद्याभिमानी असे, पण मला काय आहे, माझ्याकडे श्रुती आहे, स्मृती आहे, विद्या आहे, शास्त्र आहे, आणि ह्याचा मी अभिमान आहे. तू कोण आहेस? तू फक्त वैभव संपन्न राजा आहेस. भाग्य विश्रुत तू, तुला भाग्य आहे म्हणून तुला श्रीमंती लाभलेली आहे. भाग्य विश्रुत तू, मदीय कविता सत्येती लोकी वसे. पण मी कसं आहे, मी भाग्यवंत आहे, पण माझी कविता, माझं काव्य, माझी वचनं जी आहे त्याची सत्येती संपूर्ण या जगभर पसरलेली आहे. त्यामुळे मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे अंतर फार, तुझ्यात आणि माझ्यात खूप अंतर आहे अंतर फार, तूच मजरे तू गर्व जई दाविशी. तू गर्व दाखवतोस ना, मी श्रीमंत, माझ्याकडे एवढी राज्य आहेत, माझे मांडलिक राज्य एवढे आहेत, असा मी श्रीमंत समृद्ध संपन्न असा जो काही तू गर्व दाखवतोय, मीही तू दाखवत असशील. तुझे गर्व किंवा तुझं भाग्य, तुझं वैभव संपणार आहे. मी कसा आहे, मीही निस्पृह भाग्यवंत गणना नाही मला फारशी. मी निस्पृह आहे, हेच माझं भाग्य. लक्षात घ्या, स्पृहा शब्द आपण ऐकतो. स्पृहा म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? स्पृहा म्हणजे इच्छा, पण एवढी इच्छा नाहीये. स्पृहा याचा एक थोडी निगेटिव्ह शेड आहे, की स्पृहा याचा अर्थ आहे की मी स्वतः काहीही करणार नाही, पण मला सगळं मिळावं अशी इच्छा असेल त्याला स्पृहा मिळते. मी कसा आहे, भरपूर म्हणजे मी निस्पृह, मला कशाचीच इच्छा नाही. तुझे काय अलंकार मला दिलेस तर मला ते नको, मी निस्पृह भाग्यवंत, त्यामुळेच मी भाग्यवंत. खरंच आहे, ज्याला नाही म्हणता येतं हे मला नको, तो सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. जो याचना करतो, हो मला द्या मला द्या मला द्या, हा याचना करणारा सगळ्यात दरिद्र आहे. आणि जो कशाचीही इच्छा करत नाही तो सगळ्यात श्रीमंत आहे. कौपीनवंत खलु भाग्यवंत, ज्यांच्याकडे काही नाही ते सगळ्यात श्रेष्ठ आहे, पण त्यांना कशाची गरजच नाही. सुषुप्ती वना माझी निजून जावे, उषाक्षी प्रभूचे मृदुपाद घ्यावे, दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. काय लागतं हो खरं? काय लागतं सुखी राहण्यासाठी? काय लागतं तुम्हाला? चांगल्या गाद्या गिरद्या गुडगुडी लंडोकच्या गाद्या पाहिजेत? नाही हो. झोप आईनं श्रम केले की सुषुप्ती वना माझे निजून जावे. इतकी काळ झोप लागते. आणि उशाशी काय घ्यायचं? आपण म्हणतो की मला हीच उशी पाहिजे, मऊ उशी पाहिजे, कडक नको, अंब नको, यांना काही लागत. उशाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे, प्रभूचे मृदुपाद घ्यायचे. आणि पांघरूण कुठलं घ्यायचं? पांघरूण वेगळं नको, ती रजई नको, ते काय डोलई नको, दोघर नको. दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा. दिशांचंच वस्त्र ना, दिशांचा महापट्ट मोठं वस्त्र आहे ते ओढून घ्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. असे हे ज्यांच्या खरंच आहे, ज्यांच्या गरजा कमी, ते सगळ्यात सुखाची हमी आहे त्यांच्याकडे. आपल्याला एवढा वॉर्डरोब भरलेला असला, आपली कपाट खचाखच भरलेली साड्यांनी ड्रेसनी सगळं, तरी सुद्धा आपल्याकडे वेळेवर जायला एखादी चांगली साडी नसते. आपण म्हणतो या प्रसंगात माझ्याकडे नाहीच. त्यांचं तसं नाहीच आहे. आज ही कौपीन आणि उद्या ती कौपीन, आज ही छाटी आणि उद्या ती छाटी. त्यांच्याकडे लेस लावलेली, जरीची एम्ब्रॉयडरी केलेलं असं काही भानगडच नाहीये. त्यामुळे ते सगळ्यात जास्त श्रीमंत आहेत. आणि तेच भर्तृहरी इथे म्हणतोय की मीही निस्पृह भाग्यवंत गणना नाही मला फार अशी. आता आणखी म्हटलं एक शेवटचाच मंत्र घेते. नाभ्यस्ताभ विवादी वृंद दमनी, विद्या विनी गोचिता, खड्गांग्रे करिकुंभ पीठ ददनी, नातम ननीतम यशः, कांता कोमल पल्लवाधरस रस, पीतो न चंद्रोदये, तारुण्यंगतमेव निष्कलमः, शून्यालये दीपवत्. आम्ही काय केलं? जन्माला येऊन आम्ही काय केलं? वाद करणाऱ्या लोकांचं दमन करणारी आणि नीतिमंतांसाठी योग्य अशा विद्येचा अभ्यास आम्ही केला नाही. आयुष्य असंच गेलं, करू 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 म्हणत आयुष्य सरून गेलं. विद्या मिळवायचे जेव्हा दिवस होते तेव्हा विद्या मिळवली नाही. तलवारीच्या धारेने हत्तीच्या गंडस्थळाचे विदारण करून मोठी कीर्ती सुद्धा आम्ही संपादन केली नाही. तारुण्य असंच गेलं. बालपण ते विद्या न मिळवण्यात गेलं, तारुण्य असंच गेलं.
मग हे सगळं तारुण्य ओसाड घरातल्या दिव्याप्रमाणे व्यर्थ गेलं. दिवा लावलाय पण त्या घरात कोणी राहतच नाही. त्या दिव्याला काही अर्थ आहे का? वृथा दीपो दिवा पूजा असं म्हणजे वृथा दृष्टी समुद्रेशी वृथा तृप्तस्य भोजन वृथा दानो समर्थस्य वृथा दीपो दिवा पूजा. म्हणजे सगळं व्यर्थ गेलं. एखाद्या पडक्या ओसाड घरामध्ये उगीच दिवा लावून ठेवल्यासारखं आयुष्य आमचं सरून गेलं. कसं गेलं आयुष्य? आपल्या लहानपणी आमच्या एक कविता होती, आयुष्य कसं जातं. खरं म्हणजे तर आपण काय केलं, एकदा आयुष्याचं सिंहावलोकन करताना विचारच करायला पाहिजे. आम्ही काय केलं? लहानपणीची कविता सांगते. Solomon Grande born on Monday, christened on Tuesday, married on Wednesday, took it on Thursday, was on Friday, died on Saturday, buried on Sunday. काय केलं? काहीही केलं नाही. सॉलोमन ग्रँडे सारखं आपल्याला जगायचे का? की सोमवारी जन्माला आला, मंगळवारी जरा त्यांनी काय त्याचं नामकरण केलं, मग बुधवारी लग्न झालं, गुरुवारी आजारी पडला, शुक्रवारी जास्त तब्येत बिघडली, शनिवारी मेला, रविवारी त्याला पुरून टाकलं. एवढंच आयुष्य? एवढं आयुष्य नाहीये. हा मानव जन्म आपल्याला फार भाग्याने लाभलेला आहे. नरदेहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे फक्त माणसाला शक्य आहे, बाकी कुणालाही शक्य नाही. कुत्र्या मांजराला मोक्ष मिळत नाही किंवा त्यांना मोक्षासाठी प्रयत्न सुद्धा करता येत नाही किंवा त्यांना क्रियमान कर्म करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा नाहीये. फक्त आणि फक्त आणि फक्त माणसाला स्वतःच्या आयुष्याचं सार्थक करता येतं. हे माणसाला देणगे. माणसाच्या वरच्या ज्या योनी आहेत, यक्ष गंधर्व, त्यांनाही हे जमत नाही. फक्त माणसाला दिलेले. बाकीचे अगदी कुत्रा मांजर गाय बैल ह्यांना काय आहे? आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम धर्मोस्तु तेषां विशेष अधिको विशेषो धर्मेण हीनः पशुभिः समानः. आहार निद्रा भय आणि मैथुन हे चार गोष्टी त्यांच्यात आणि आमच्यात कॉमनच आहे. आम्हालाही भूक लागते, कुत्र्यालाही लागते, बैलालाही लागते, निद्रा आहे, भय आहे, मैथुन आहे. हे चार गोष्टी कॉमन आहेत. पण त्यांच्याकडे धर्म नाही आहे, त्यांच्याकडे बंधन नाही आहे. कधी कसंही वागा, कुठेही खा, कुठेही झोपा. आम्ही तसं करत नाही. आम्ही शहाणी माणसं. त्यामुळे धर्मच कुठेच आपल्याला धर्माची मर्यादा आहे. वाटेल तेव्हा वाटेल ते करायला आपल्याकडे मुभा नाहीये. जितके तुम्ही धर्माने वागाल तितकं धर्म तुमचं रक्षण करतो. धर्मो रक्षति रक्षितः असं म्हटलेलं आहे. त्यामुळे माणसात आणि प्राण्यांमध्ये हा भेद आहे. ते नैसर्गिक प्रेरणांवर जगतात. आम्ही मात्र धर्माप्रमाणे वागतो. जितके तुम्ही शास्त्रशुद्ध वर्तन कराल तितके तुम्ही परमेश्वराला प्रिय व्हाल. त्यामुळे भर्तृहरी म्हणते हे आयुष्य आहे ना, फार मोठं वरदान आहे. हे वाया नका घालू. आयुष्य सार्थकी लावायचं. त्याच्यातला क्षण आणि क्षण, कण आणि कण आपल्याला जर का खरंच सार्थकी लावता आला तर मनुष्य जन्माचं कृतकृत्यता आपल्याला साधता येईल आणि त्याच्यातूनच तो मोक्ष किंवा ती सायुज्यता मुक्ती आपल्याला प्राप्त होणार आहे. असंच भर्तृहरीचं हे सांगणे आपण या आजच्या 10 श्लोकाच्या माध्यमातून 41 ते 50 असे 10 श्लोकांचा वैराग्य शतकामधले जे 10 श्लोक आहेत त्याचा आपण आज अभ्यास केला. पुढच्या वेळेला पुढचे 10 श्लोक घेऊया. असेच असणार आहे. आजचे काळाशी निगडीत होते. पुढचे आणखीन काही पराक्रमाशी असतील त्याचाही अभ्यास असाच करणार आहोत. आज इथेच थांबूया. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.